वन विभागाने जे काम करायला पाहिजे ते काम आज सर्वसाधारण लोक करतात आणि या सर्वसाधारण लोकांमुळे जंगल टिकून आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. किसान केमना ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आपण खानदेशमधील लळिंग जंगलातील जे 11 हनुमान आहे ते आपण संशोधन करतो आहे. तर 11 हनुमानपैकी एकच हनुमान आपण आज जाणार आहे, म्हणजे दुसरा घाट, पहिला घाट मारुती आणि दुसरा हनुमान आपण दर्शन करणार आहे. सोबत टीम आहे आपली पूर्ण. हो, नाव सांगा. हाय, माझं नाव विश्वास. माझं नाव तुषार गवळी. माझं नाव किरण गवळी. मी भरत पवार. ऋषिकेश धुमाळे. आज शिवजन्मोत्सव निमित्त लळिंग किल्ल्यावर मोहीम घेतली. समोर लळिंग किल्ला दिसतोय आणि आज किल्ल्याची मोहीम झाल्यानंतर जे दुर्मिळ वास्तू आहे त्या ठिकाणी आम्ही मोहीम घेतोय, स्वच्छता करणार आहे. चला तर मग आपण दुसऱ्या हनुमानाचे दर्शन घेऊया. जय शिवराय. जय शिवराय. खानदेशातील लळिंग जंगलातील 11 हनुमानपैकी दुसरे असणारे कनेरवाडीचे मारुतीराया. या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला सतवाड हनुमान जो बोर्ड लावलेला आहे त्यापासून उजव्या हाताला येऊन किल्ले लळिंगच्या पाठीमागे हे हनुमान विराजमान आहे. या ठिकाणी आल्यावर आपल्याला आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर मनमोहक करतो. या ठिकाणी पाण्याचा एक भव्य तलाव दिसतो, पण उन्हाळ्यात त्यामध्ये पाणी नसते. 5 ते 10 मिनिटं पायी चालून आल्यावर पुढे आपल्याला भगवा ध्वज दिसतो. त्या झाडाखालीच कनेरवाडीचे मारुतीराया विराजमान आहेत. काही मिनिटे आपण चालून आल्यावर आपल्याला एका फुलाच्या झाडाखाली ही मूर्ती विराजमान दिसते. आजूबाजूला पाहिले असता पुरातन मंदिराचे काही अवशेष आपल्या नजरेस पडते. त्यात एक वीरगळ व भले मोठे दगडी खांब आपल्याला दिसते. ही मारुतीरायाची मूर्ती आपल्याला किल्ले लळिंगच्या मागच्या बाजूला पाहायला मिळते. या ठिकाणी जाण्यासाठी लळिंग जंगलातून आपण या इथं पोहोचू शकता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्राणी आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतात. जय शिवराय मित्रांनो, आता आपण हनुमानाजवळ आलेलो आहे. तर माझ्या मागच्या साईडला तुम्ही जो हनुमान बघताय तर त्या हनुमानला कनेरवाडीचा हनुमान असे संबोधतात. तर हनुमानाची मूर्ती आहे, भव्य दिव्य आहे, काळ्या पाषाणात बनवलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी एक विरगळ आहे आणि समोर दगडीचे खांब आहे. अजून देखील हे खांब मातीमध्ये गाडलेले. 2 वर्ष आधी किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या संशोधनात ही मूर्ती आढळली होती. तर तुम्ही पाहू शकता. या मूर्तीच्या आजूबाजूला असलेल्या दगडी खांबवरून आपल्याला या मंदिराची प्रचिती येते. इतिहासात डोकावून पाहिले असता या ठिकाणी कनेरवाडी नावाचे गाव होते, पण काही कारणामुळे येथील लोक आजूबाजूच्या गावात स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते. हनुमंतरायाच्या मूर्तीजवळ बाजूच्या गावातील एक बाबा त्या ठिकाणी लावलेल्या झाडांना पाणी देत होते व नंतर तेथून जाताना बाटलीत पाणी भरून व छिद्र पाडून त्या ठिकाणी बाटली ठेवत होते. अशा लोकांमुळेच जंगलाची जंगल पण टिकू नये, नाहीतर सरकारी व्यवस्था फक्त कागदावरच झाडे लावतात. आबा, कुठले तुम्ही? लळिंगचे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. एक बाबा भेटले, आबा पवार. या ठिकाणी हनुमानच्या मंदिराजवळ बाबा स्वतः पाणी घेऊन आलेले आणि स्वतःनी तिथं झाडाला पाणी टाकले बाबांनी.
खरंच फार छान वाटलं की वन विभागाने जे काम करायला पाहिजे ते काम आज सर्वसाधारण लोक करतात आणि या सर्वसाधारण लोकांमुळे जंगल टिकून आहे. बाबा खूप छान वाटलं, खूप छान वाटलं आम्हाला. जय श्रीराम मित्रांनो. आता आपण मूर्तीजवळ आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता मूर्ती पूर्ण काळ्या पाषाणात कोरलेली आहे आणि मूर्तीच्या पायाखाली हे आपण म्हणतो की काय आहे, लहान बाळ आहे वगैरे असे खूप जणांना प्रश्न राहतात. पण ही मारुतीरायाची मूर्ती आणि त्या पायाखाली लंकेनी राक्षस आहे. काही जण पवनतीसुद्धा म्हणतात. मूर्ती पाहू शकता तुम्ही पूर्ण दगडात कोरलेली आहे, मोठी मूर्ती आहे आणि आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी देखील या 11 हनुमानपैकी दुसरा हनुमान हा कनेरवाडीचा हनुमान आहे. पूर्वी या ठिकाणी एक गाव होतं कनेरवाडी. तर इतिहासात ते गाव दुष्काळ पडल्यामुळं दुसऱ्याकडे स्थलांतरित झालं. त्यापैकी काही अवशेष आपल्या लळिंग किल्ल्याच्या पायथ्याजवळ सुद्धा आहे मागच्या साईडला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सोबत मित्रमंडळी आहे. भाऊ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? एकदम छान. तुम्ही पहिल्यांदा आले, कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी? पहिल्या वेळेस आलो आणि इथं फिरताना किंवा मग इथं येताना इतकं छान वाटलं ना की त्याची काही आपण कल्पना नाही करू शकत. तुम्ही पण या आणि बघा इथं हे जे हनुमानजीचं जे मंदिर आहे ते बघा. भाऊ तुम्ही 2 शब्द बोलणार काही? नमस्कार. आज आम्हाला एक वेगळीच, आम्ही या भागामध्ये राहतो पण आम्हाला पण माहीत नाही की इथं इतकं छान असं मंदिर आणि इतका छान असा परिसर आहे. खूप दुर्मिळ जागा आहे आणि खरं तर धन्यवाद प्रशांत भाऊंचा, कारण की या जागा ज्या आहेत त्या भाऊंनी स्वतः शोधून त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. तर याच्या नक्कीच आपण सर्वांनी यावं आणि या परिसराच्या काय किमयागार आहे ते तुम्हाला इथं आल्यावर नक्कीच कळेल. एवढं सांगेल की तुम्ही सगळं सहपरिवारासह नक्कीच या जागेला व्हिजिट करा. धन्यवाद भाऊ. तर नक्की एकदा भेट द्या. 11 हनुमानपैकी दुसरा कनेरवाडीचा हनुमान. लवकरच तुम्हाला व्हिडिओ अपलोड करतोय. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लवकरच तुम्हाला तिसरा हनुमान सुद्धा दर्शन घडवतो. जय श्रीराम.